शिवसेना की विद्यापीठ इकाई की एक शाखा जिसका नेतृत्व मोहन क्षीरसागर द्वारा किया जा रहा है। इनके नेतृत्व में एक शिष्टमंडल सार्वजनिक बांधकाम विभाग के कार्यकारी अभियंता महात्रे साहब से आज दिनांक 9 जुलाई को मिले। वह विद्यापीठ रोड पर सत्यनारायण खंडेलवाल द्वारा अतिक्रमित जगह पर दूसरी बार ध्यान आकर्षित किया गया। खंडेलवाल ने पिछले 15 वर्षों से सरकारी जमीन पर अतिक्रमण कर रखा है। वह संबंधित विभाग उनके इस कृत्य पर चुपचाप बैठी है, लिहाजा यह अतिक्रमण त्वरित हटाया जाए, ऐसी सूचना शिवसेना द्वारा देते चेतावनी दी गई कि अगले 15 दिनों में यह मांग पूरी न की गई तो शिवसेना चक्का जाम करेगी। मोहन क्षीरसागर का तथा उपस्थित शिष्टमंडल का उग्र स्वरूप देखते कार्यकारी अभियंता महात्रे साहब द्वारा त्वरित कार्रवाई करने टेलीफोनिक आदेश पारित किए। प्रस्तुत है दृश्यांकन। आम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निवेदन घेऊन आलेलो आहे। मोठी गंभीर समस्या आहे विद्यापीठ चौकात, जे खंडेलवाल यांचं जे अतिक्रमण आहे किंवा त्यांची खाजगी जागा आहे, त्याच्यासाठी त्या ठिकाणी धोकेदायक असा एखादा प्रकार किंवा मोठा आघात होण्याची शक्यता आहे। शाळकरी मुलं आहेत, हार्ट हॉस्पिटल आहेत, मोठं 4 जिल्ह्याचं विद्यापीठ आहे आणि बऱ्याचशा कॉलनी वसाहती आहेत। तिथून मार्गक्रमण करीत असताना नागरिकांना भरपूर त्रास आहे, मोठा आघात होण्याची शक्यता आहे। हे दुसऱ्यांदा निवेदन आम्ही BNC ऑफिसला देत आहे की खंडेलवाल यांची स्वतःची जरी जागा असेल ते त्यांचं आणि शासनाचं, कारण मेन हायवेला लागून 20 फूट सोडून आम्हाला परमिशन बांधकामाची असते आणि हा नियम त्या खंडेलवाल यांना का नाही, आणि उद्या जर मोठा अपघात झाला तर याला प्रशासन जबाबदार राहील। हे साठी आम्ही 15 दिवसाची मुदत या ठिकाणी BNC ऑफिसला दिलेली आहे, कारण 6 महिने अगोदर पण आम्ही यांना या विषयावर हा विषय घेऊन निवेदन दिलं तर त्यांनी आम्हाला 2 महिने आचारसंहिता झाल्यानंतर याच्यावर कारवाई करू असं सांगितलं गेलं व आता आचारसंहिता संपूनही अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष आहे। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की BNC ऑफिस, प्रशासन व खंडेलवाल यांचं काहीतरी नातं, आर्थिक नातं तर काही जोडलेलं नाही, कारण त्याच्यावर आतापर्यंत कारवाई होऊन नाही राहिली आणि भविष्यातही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता। ॲम्ब्युलन्स घेऊन जातात, शाळेत मुलं जातात, वसाहती आहेत, गिफ्टी ट्रक, मुरुमचे ट्रक वाहतात, परंतु प्रशासन या ठिकाणी मूग घेऊन बसलेलं आहे। उद्या जर मोठा आघात झाला तर याला जबाबदार प्रशासन राहील आणि येत्या 15 दिवसात 20 दिवसात जर याच्यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांना घेऊन चक्का आंदोलन करू, चक्का जाम आंदोलन। समाचार संकलन अशोक भाई जोशी।